सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. ओहो! आयुष, अवनी. हं. पार्ट आहे 20. सो पार्ट 19 मध्ये बघितलं होतं आपण. रात्री मस्त तिघे बेडरूममध्ये गप्पा मारतात आणि मग आयुनी झोपी जाते, तर आयुष बोलतो, "चल अवनी, मस्त एका शॉलमध्ये बाल्कनीत बसून गप्पा मारू, मज्जा येईल." थंडीची खूप. तर अवनी आधी नकार देते, पण आयुष बोलतो, "छान कडल टाईम, पर्सनल टाईम स्पेंड करू." तर अवनी हो बोलून जाते आणि मग दोघे 2 तास निवांत एकत्र असतात आणि मग तसंच नॉर्मली बसलेले असतात, तर अवनी सेकंड बेबीबद्दल विचारते. सो आता पुढे बघू. तर आयुष बोलतो, "मला आधी वाटायचं असं लाइक लग्नाआधी, की 2 बेबी असायला पाहिजे, मीन्स गर्ल एंड बॉय. पण आता असं वाटतं, माझी आयुनी एकटीच सर्वांची कमी भरून काढत आहे. लाइक कशाची काही कमतरता भासत नाही मला. मला असं कधी वाटलंच नाही आता, की बेबी बॉय वगैरे असावा म्हणून." तर अवनी बोलते, "पण असायला तर पाहिजे ना बेबी बॉय, बिकॉज आपलं सरनेम तोच पुढे घेऊन जाणार ना, मग?" तर आयुष बोलतो, "मी हे सर्व विचारच नाही करत गं. मला बेबी हवी होती म्हणजे जसं मी इमॅजिन केलं होतं अगदी तशीच. माझी आयुनी आहे आणि आता मला काही नको आहे, बस हेच वाटतं." तर अवनी बोलते, "हां, मला पण कधी असं वाटलं नाही, पण मनात आलं, तर म्हटलं विचारूनच बघावं. आणि जर कधी वाटलं, की परत एक बेबी हवंय, तर काय करायचं?" तर आयुष हसत बोलतो, की "काय करायचं काय? तेच प्रोसेस सेम आहे." तर म्हणे तसंच मस्करीत मारत होतो, की "नालायक, ते नाही विचारलं मी. आयुने आता स्कूलला जाते, सो जास्त उशीर केला तर त्या दोघांमध्ये एज गॅप जास्त दिसून येईल. सो तसं विचारते मी." तर आयुष बोलतो, "अच्छा असं का? मग ठीक आहे, तसं करू आपण यावर विचार आणि घेऊ काय ते निर्णय." तर आयुष काही वेळ शांत असतो आणि मग हळू आवाजात बोलतो, "अवनी, हा प्रश्न तू अचानक कसा काय विचारली आज? नाही म्हणजे काही वाईट वाटलं असं नाही, पण आजपर्यंत तू कधी हा टॉपिक रेज केली नव्हती ना." तर अवनी बोलते, "आयुष, खरं तर मला सुद्धा नाही माहिती. अचानकच मनात आलं. आपली आयुनी खूप छान आहे, खूप क्यूट आहे. पण कधी-कधी असं वाटतं, की तिला एक सिबलिंग असता तर किती मज्जा आली असती ना तिला." हां, ते पण खरं आहे. तर आयुष मस्त अवनीला पुन्हा जवळ घेत बोलतो, "हे बघ अवनी, मी तुला काहीतरी सांगतो ते शांतपणे ऐकशील, ओके?" तर अवनी हो बोलते आणि आयुष सुरू होतो बोलायला. "अवनी, मला नक्की आठवतं ती रात्र जेव्हा आयुनी झाली होती. हॉस्पिटलमध्ये जेव्हा डॉक्टरने सांगितलं, की "काँग्रॅच्युलेशन्स, इट्स अ बेबी गर्ल." तेव्हा मला जे फील झालं ते मी सांगू शकत नाही. मला असं वाटलं, की माझ्या आयुष्यात एक प्रिन्सेस आली आहे आणि ही प्रिन्सेस आता माझी सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. येस, क्यूट आयुनी. आणि अवनी, जेव्हा मी तुला पहिल्यांदा आयुनीसोबत बघितलं, तेव्हा मला समजलं, की फॅमिली म्हणजे काय. तू इतकी थकलेली होती, पण तरी तिला धरून हसत होती. त्या दिवशी मी मनात ठरवलं, की आता या 2 जीवांना मी माझं पूर्ण आयुष्य देणार आहे. आयुनीला माझा पूर्ण वेळ, माझं पूर्ण प्रेम आणि माझं पूर्ण अटेन्शन हवं आहे. ती आता 7 वर्षांची आणि अजूनही तिला खूप काही शिकायचं आहे, समजायचं आहे, अनुभवायचं आहे. तर अवनी शांतपणे सगळं ऐकत असते. सो क्यूट. आणि आयुष पुढे बोलत असतो. मला असं वाटतं अवनी, की आपण आतासाठी आयुनीवर पूर्ण फोकस केला पाहिजे. तिला बेस्ट एज्युकेशन, बेस्ट व्हॅल्यूज, बेस्ट अपब्रिंगिंग द्यायची आहे आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपला पूर्ण फोकस तिच्यावर असेल. मला माहिती आहे बेबी बॉय हा खूप स्पेशल असतो, पण अवनी, आयुनी पण खूप स्पेशल आहे आपल्यासाठी ना. तर अवनीच्या डोळ्यात पाणी येत बोलते, "आयुष, तू खरंच खूप थॉटफुल आहेस. मला वाटलं होतं कदाचित तुला बेबी बॉय हवा असेल, पण तू." तर आयुष लगेच बोलतो, "नाही, नाही अवनी, असं काही नाही आहे. मला गर्ल असो किंवा बॉय फरक नाही पडत. पण टायमिंग इम्पोर्टंट आहे. आपल्याला आयुनीला प्रॉपर टाईम देता येतो का ते बघायचं आहे. ती आता ग्रोइंग एजमध्ये आहे. 7 टू 15-16 ही एज खूप क्रुशियल असते. या वयात मुलांना पॅरेंट्सचा प्रॉपर गाईडन्स हवं असतं." करेक्ट. अगदी बरोबर. तर आणि अवनी, तुला आणि मला दोघांनाही पण वेळ हवा असतो ना. तुझं स्वतःचं हेल्थ, तुझे ड्रीम्स, तुझे सगळे प्लॅन्स. मला नाही वाटत, की तू फक्त घरातच राहावं. तुला पण बाहेर जायचं असेल, काहीतरी करायचं असेल, तर ते करायला हवं. आणि जर आपण आता सेकंड बेबी प्लॅन केलं, तर पुन्हा सगळं इनिशियल स्टेजवर यायचं. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, स्लीपलेस नाईट्स, नवीन बेबीची कंप्लीट केअर हे सगळं पुन्हा रिपीट. तर अवनी बोलते, "आयुष, पण तुझं काय? तुला नाही वाटत कधी, की बेबी बॉय असतात तर?" मला माहिती आहे सोसायटीमध्ये लोकं काय बोलतात आणि बाय द वे, आई-बाबा कधी काही यावर बोलतात का तुला? तर आयुष बोलतो, "अवनी, अगं मम्मा-पप्पाला आयुने खूप जास्त आवडते आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे. त्यांनी कधी असं काही बोललं नाहीये. आणि सोसायटी, त्यांचं काय घेऊन बसली गं तू?"
आपलं आयुष्य आपण जगायचं त्यांच्यासाठी नाही. मला माझी अवनी, आयुनी आधी आणि त्यानंतर बाकी सगळे. कळलं का? आणि पुन्हा एक खरं सांगू का? मला वाटतं, की आपण आणखी 2-3 वर्ष वेट करू. तोपर्यंत आयुनी थोडी मोठी होईल, थोडी इंडिपेंडंट होईल आणि आपण पण इमोशनली आणि फायनान्शियली अजून स्टेबल होऊ. आणि मग जर आपल्या दोघांना वाटलं, की हो, आता आपण रेडी आहे, तर आपण प्लॅन करू. पण आता नाही अवनी. आता आयुनीला आपलं पूर्ण अटेन्शन हवंय. आता तिच्याकडे सर्वात जास्त फोकस करायला हवं आणि तुला पण तुझं करिअर बघायचं आहे, तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि मला खरंच खूप जास्त आवडणार तुला सक्सेस होताना बघून. येस. तर अवनी काही वेळ विचार करत असते आणि मग बोलते, "आयुष, तुला माहिती आहे मी कधी-कधी आयुनीला बघते आणि मला वाटतं, की तिला एक भाऊ किंवा बहीण असती तर तिला खेळायला कोणी मिळालं असतं. ती कधी-कधी एकटी वाटते मला. पण आता तुझं ऐकून मला समजलं, की तू सगळ्यांचा विचार करतोस. माझा पण, आयुनीचा पण आणि फ्युचरचा पण. सो तू जे सांगितलं ते मला पूर्ण समजलं आणि हो, मी नक्कीच माझ्या करिअरकडे लक्ष देणार आणि इतका सपोर्टिव्ह नवरा असेल तर सक्सेस हे इथेच आहे, थोड्या अंतरावर." तर आयुष मस्त अवनीच्या फोreheadवर किस करत बोलतो, "येस, बेबी अगदी बरोबर. आणि अवनी, माझं काम आहे तुझ्या दोघींचा विचार करणं आणि बघ ना, आयुनी कधी एकटी नसणार कारण तिच्याकडे आपण आहे, आजी-आजोबा आहेत, अंश काका आहे आणि स्कूलमध्ये तिचे खूप फ्रेंड्स आहेत. ती खूप खुश आहे आणि आपल्याला पण तर तिच्यासोबत मस्त एन्जॉय करायला मिळतं ना. तिच्याशिवाय कसं वाटलं असतं आपल्याला? लाइक तुझं नेहमी-नेहमी उठ-सूट, भांडण करणं वगैरे किती बंद झालेलं आहे आता." लगेच टॉन्ट. तर आम्ही लगेच उठून आयुषला मस्करीत मारत बोलतो, की "नालायक, तू ना मस्करी-मस्करीत चांगलाच टॉन्ट देतो मला." आणि हां, खरंच आपली आयु खूप मस्त आहे आणि तुझं बोलणं ऐकून मला आता बरं वाटतंय. खरं तर मी थोडी इमोशनल होते. कधी-कधी मला वाटतं, की कदाचित मी तुला कंप्लीट फॅमिली देऊ शकत नाही. तर आयुष तसंच अवनीचे दोन्ही हात धरत बोलतो, "अवनी, असा कधीच विचार करू नको. तू माझी कंप्लीट फॅमिली आहेस. तू आणि आयुनी बस एवढंच माझी फॅमिली आहे आणि माझं वर्ल्ड आहे." आणि हे बघ, अवनी, सेकंड बेबी हा डिसिजन आपल्या दोघांचा आहे. आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा, पण जेव्हा आपल्या दोघांना वाटेल, की हो आता राइट टाईम आहे, तेव्हा आपण प्लॅन करू. पण आता फोकस आयुनीवर ठेवू. तिला बेस्ट पॅरेंट बनवून दाखवू आपण. तिला असं वाटायला हवं, की तिचे मम्मा-पप्पा तिच्यासाठी नेहमी अवेलेबल आहेत. तर अवनी कंप्लीटली ॲग्री होत बोलते, "आयुष, तुझं खरंच बरोबर आहे. मला आता समजलं. आपण आयुनीला प्रॉपर टाईम देऊ. तिला बेस्ट शिकवू. तिच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा विचार करू." आणि खरं तर आयुष मला पण वाटतं, की आता आयुनीसोबत जे मेमरीज बनवतोय ते खूप प्रिशियस आहेत. ती ग्रोइंग आहे. तर आयुष बोलतो, "एक्झॅक्टली अवनी आणि एक गोष्ट सांग, जेव्हा आयुनी आपल्याला बोलते, "पप्पा मला तुमच्यासोबत खेळायचं आहे, मस्ती करायची आहे किंवा मम्मा मला तुझ्याशिवाय झोप येत नाहीये." तेव्हा कसं वाटतं? तेव्हा वाटतं ना, की ही आपली प्रिन्सेस आहे आणि तिलाच आपलं सगळं हवं, वेड हवा आहे. मग आपण कसं काय दुसऱ्या बेबीसाठी प्रिपेअर होणार? तर अवनी इमोशनल होत बोलते, "आयुष खरंच तू जे बोलत आहेस ना, ते खरंच खूप जास्त रिलेट करत आहे मी अँड थँक यू सो मच बेबी. इतकं छान समजावून सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तू त्यासाठी." तर आयुष बोलतो, "एक्झॅक्टली आणि म्हणूनच आपण आता फोकस करू तिच्यावर कंप्लीटली." आणि अवनी एक गोष्ट सांग, आपल्याला पण तर वेळ हवा ना? आपल्याला एकमेकांसाठी पण तर टाईम स्पेंड करायला हवं. लाइक मला तुला त्रास द्यायचा असेल किंवा तुला मला किंवा मग ते सर्व. हो ना? हे सगळं खूप इम्पोर्टंट आहे. सेकंड बेबी आली तर पुन्हा सगळं बदलेल. पुन्हा आपला फोकस डिव्हाईड होईल गं. सो इट्स बेटर की ते नंतर प्लॅन करू. तर अवनी बोलते, "तुझं हे काय चाललंय आयुष? आपलं सगळं मीन्स काय? म्हणजे असं सिरियसली कशावर तरी बोलताना पण तुला तेच सर्व बोलायचं सुचतं ना? लाइक कधीच सुधारणार नाही तुझ्या बाबतीत, हो ना? आणि बाय द वे त्रास तू मला देतो त्या बाबतीत. मी कधीच नाही देत. लाइक मी खूप सॉफ्टली बिहेव करते. अगदी हवं-हवंसं वाटेल तुला असंच." तर आयुष बोलतो, "हां, मग तेच त्रास झाला ना, लाइक क्यूट त्रास गं. मला असं तू एक्साइटेड करून निवांत होते. मग काय? पुढे मला लीड करावंच लागतं." हं, हं. तर अवनी बोलते, "हां, मग तेच तर प्लॅन असतो माझा आणि तू थोडा थकलेला दिसला, की मी लीड करते. हेच तर खरं प्रेम आहे. मीन्स या बाबतीत असू दे किंवा कोणत्याही बाबतीत असू दे. जेव्हा पार्टनरला समजून घेऊन पुढे व्हायचं असतं, तेव्हा व्हायलाच पाहिजे." तर आयुष बोलतो, "थँक यू अवनी, थँक सो मच. इतकं समजून घेतली त्यासाठी आणि मला माहिती होतं, तू समजून घेशील ही गोष्ट." मीन्स बेबीबद्दलची पण आहे. पण तरीही मला थोडं नर्व्हस वाटत होतं. मला वाटलं, कदाचित तुला वाटेल, की मी टाळत आहे हा विषय. हां.
तर अवनी बोलते, "नाही आयुष, तू टाळत नाहीस. तू प्रॅक्टिकली विचार करतो आणि हेच मला तुझ्यामध्ये आवडतं. तू इमोशनल डिसिजन घेत नाहीस. तू सगळ्यांचा फायद्याचा विचार करतो आणि फॅमिलीमध्ये हेच तर हवं असतं." आणि खरंच मी पण समटाईम्स ओव्हरवेल्म फील करते. आयुनीची केअर, घरातील कामं, तुझी केअर सगळं. आणि त्यावर जर आता सेकंड बेबी आली, तर आय डोंट थिंक मी मॅनेज करू शकेन प्रॉपरली. मला पण थोडा वेळ हवा आहे मेंटली प्रिपेअर होण्यासाठी. तर आयुष मस्त अवनीचा हात आपल्या हातात घेत बोलतो, "अवनी, तू ऑलरेडी बरंच काही करतेस. तू एक अमेझिंग मॉम आहेस, अमेझिंग वाईफ आहेस आणि सून सुद्धा. आणि मला माहिती आहे तू किती मेहनत करते सर्वांसाठी. म्हणूनच मला वाटतं, की तुला पण थोडा ब्रेक द्यायला हवं आणि तू पण थोडं रिलॅक्स कर, एन्जॉय कर आपल्या लाईफला. ओके? ओके." तर अवनी स्माईल करत बोलते, "हां, खरंच." आणि आयुष मला आता खूप बरं वाटत आहे या डिस्कशन नंतर. म्हणजे मला क्लॅरिटी मिळाली. आपण फोकस करू आयुनीवर, आपल्यावर आणि योग्य वेळी प्लॅन करू. तर आयुष बोलतो, "परफेक्ट." आणि अवनी काही डिसाईड करायचं असेल तर नेहमी आपण दोघे मिळून करू. कधीही अलोन फील करू नको, कळलं का? आणि कधी पण काही पण बोलायचं, विचारायचं असेल तर लगेच असं विचारून घ्यायचं. पण योग्य वेळ आली की बोलते, सिच्युएशन बरोबर नाही म्हणून वेळ बघून बोलते, असं बिलकुल करू नको प्लीज. तर अवनी मस्त आयुषच्या चेस्टवर डोकं ठेवत बोलते, "आयुष, तुला माहिती आहे कन्व्हर्सेशन नंतर मला तुझ्यावर अजून जास्त प्रेम झालंय. तू फक्त एक गुड हसबंड नाहीयेस, तू एक रिस्पॉन्सिबल फादर आहेस आणि एक वंडरफुल पर्सन आहेस." तर आयुष बोलतो, "आणि तू एक परफेक्ट पार्टनर आहेस." अवनी, तुझ्यासारखी समजूतदार वाईफ सगळ्यांना मिळत नाही आणि चल आता मस्त कडल करत झोपी जाऊ शांतपणे. तर अवनी लगेच डोकं उचलून आयुषला बघत बोलते, की "वाह! तरी वाटलंच आज इतक्या जवळ असून आयुषचा हात शांत कसा काय आहे? लाइक इकडे-तिकडे जाणारा आज एकाच ठिकाणी कसा बसला आहे?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 21 मध्ये बघणार आहे आपण आता हे ऐकून आयुष काय बोलतो आणि अवनीच्या शांततेबद्दल बोलली ते होईल की नाही? आणि ते नक्की कुठे होईल आणि कोण आधी सुरू करेल आणि पुन्हा काय गप्पा होतील त्यानंतर आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर आहे शुभ वासेकर अँड हा व्हॉइस पण माझाच आहे. येस.